मालमत्ता कर आणि पाणीपट्टी यांची वसुली 100% होईल या दृष्टीने कार्यवाही करावी, आयुक्त सौरभ राव. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग समितीची पाहणी करून प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कामकाजांचा आढावा आज आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. यावेळी कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली ही 100% वसुली झालीच पाहिजे या दृष्टीने कार्यवाही करावी, तसेच मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे, नाले सफाई तातडीने सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी बैठकीत दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, परिमंडळ 1चे उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली व होत असलेली विकास कामे तसेच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती, कळवा पूर्व परिसरातील पारसिक डोंगर व 3 बाजूंनी वेढलेली खाडी किनारा या दृष्टीने शहराचे क्षेत्रफळ आदी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त सौरभ राव यांनी जाणून घेतली. सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता कर वसुली 75% व पाणीपट्टी 62% असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली 100% झालीच पाहिजे या दृष्टीने कृती आराखडा करण्याचे निर्देश आयुक्त श्री राव यांनी यावेळी दिले. शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी GPS सॅटेलाईट प्रणालीचा अवलंब करावा, जेणेकरून शहरात होत असलेल्या बांधकामाची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होईल. या माध्यमातून अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करता येईल. अनधिकृत बांधकामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अनधिकृत बांधकाम जर शहरात होत असल्याचे निदर्शनास येताच ते तात्काळ निष्कासित करण्याच्या सूचना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम प्रभाग समिती हद्दीत होणार नाही याची खबरदारी घेण्याचेही त्यांनी सूचित केले. वनविभाग खार जमिनीच्या जागेवर नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करूनही कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.